तर हे असं अर्धा अर्धा कुठनं येतोय काय करतोय मी लवकरच कधी तर रिव्हील करेन. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दरवेळेला मी माझे जे एक्झामचे व्लॉग्स आहेत ते माझ्या अर्धवटच राहतात, म्हणजे अधनमधनं. पण यावेळेला मी फुल व्लॉग बनवणार आहे, कारण आता माझे शेवटचे 2च पेपर राहिलेत. सो मला आता टाईम आहे जरासा. पण शेवटी आहे तो सायन्स आहे, आणि शेवटी सायन्स मला नको असतो, तो आधी हवा असतो, कारण तो आधी होऊन गेलेला बरा असतो अवघड पेपर. रुंजनी इथे इथं छोटासा स्टडी टेबल करून ठेवला आहे, म्हणजे आम्ही आता वर झोपतो, आमची अंथरुणं वर आहेत. हा कप्पा मोकळा आहे. सो इथं तिने असं करून ठेवलं आहे सगळं, आणि ही माझी पट्टी तिने इथं ठेवली आहे. आणि काय माहिती ती असं यामध्ये घुसून कशी स्टडी करणार आहे. आणि मी आता सगळं माझं आता सामान वगैरे करून बसतोय, आणि आता मी अभ्यास चालू करणार आहे मराठीचा, आणि उद्या आल्या लगेच सायन्सचा करणार आहे, कारण मला सायन्स फार अवघड जातो. म्हणजे अवघड नाही म्हणजे असं, पण जरा क्वेश्चन्स जास्त असतात. कुठला जरी एक्झाम असला ना तरी मला तेवढेच नर्वसनेस वाटते, म्हणून मी 11 वाजेपर्यंत मराठीचा अभ्यास करत बसलेलो. गाईज, तर मी जसं की ऑलरेडी एकदा सांगितलंय, मी आता एका ठिकाणी आलेलो आहे, जे की मी आता नाही रिव्हील करणार आहे, मी ते नंतर कधी तर सांगणार आहे. आणि माझा आता सध्या मराठीचा पेपर झाला आहे. लेंदी होता 6 पानाचा क्वेश्चन पेपर, पण तरी तो झालेला आहे माझा 8 पानात मावला. 8 शीट जेवढे आलेत, मला सप्लिमेंट घ्यावी लागली नाही. आणि उद्या आहे सायन्स, आणि मला त्याच्यात जरासं असं हे वाटायलं की होईल का नाही, कारण यावेळेला जरा जास्त माझा अभ्यास झाला नाही आहे. हेच सगळं काय तर काम वगैरे चाललं आहे, आणि लवकरच मी हे असं अर्धा कुठनं येतोय काय करतोय मी लवकरच कधी तर रिव्हील करेन. पण तरी तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून्ड. आणि आता घरी गेल्यावर मी लगेचच सायन्सचा अभ्यास करणार ऑब्वियसली. आणि नेक्स्ट मग बघूया, कधी तर आपण ट्रीटसुद्धा घ्यायला जाणार आहोत. मी सोडत नसतो ट्रीट, जसं की तुम्हाला माहीतच आहे. कुठलीही एक्झाम असल्या आधी खायला जाणं बनतंच, कुठली पण असो, रामार्जुन असो, परत BDS असो किंवा स्कूलचे असो, दरवेळेला असतंच. सो याला पण असणारच आहे, आणि असणार आहेच कायम. सो आता लेट्स, मी पुन्हा आता गेल्यानंतर डायरेक्ट अभ्यासात बसणार आहे. सो आता तेव्हाच आपण बोलूया. अँड इथं जाताना सुरुवातीला ती 2 कुत्रे आले, मग त्यानंतर 2 आले, मग त्यानंतर पूर्ण कुत्र्यांची गँग आली, आणि इथं आई आणि रुंजी घाबरायला ते. आणि ही आहे माझी ऑल इन वन वही, म्हणजे की माझ्या जेव्हा माझे पेपर असतात ना, तेव्हा जेव्हा मला क्वेश्चन पेपर्स किंवा परत जे काही नोट्स परत एकदा लिहून प्रॅक्टिस करायची असते, तेव्हा माझा जो कुठला पण सब्जेक्ट आहे, म्हणजे ज्याची वही जरा जास्त रिकामी आहे, ती वही मी उचलतो आणि त्यामध्ये सगळे नोट्स लिहितो. तर माझी आधी मी मराठीची घेतली, ती पुरली नाही, म्हणून मी नंतर हिस्ट्रीचे पण घेतले. अशा 2 वह्या मी यावेळेला वापरल्यात. 2000 years later. तर सध्या आय एम सॉल्विंग क्वेश्चन पेपर, आणि माझ्या ह्याची चार्जिंग आणि ह्याची चार्जिंग नुसतं 15%च आहे, म्हणून मला हा एक्सटेन्शन बॉक्स लागणार आहे. म्हणून मी दादा कुठे? सॉरी, आई कुठे? आई वर आहे. म्हणजे मला अभ्यास करायची गरज नाही. तर एवढं मी अभ्यास घेऊन बसलोय, आणि मी आता सध्या यात तर चुकीची डायग्राम काढली आहे. लुनारची काढायची होती, मी सोलारची काढली. ही मला आता परत नीट करायला पाहिजे.
आणि पूर्ण वर्षभरात मला फक्त सायन्सला जरा 2 वह्या घालाव्या लागतात कारण नोट्स अति प्रमाणात जास्त असतात. सो 1 2 3 4 5 6 7 फक्त सायन्सचे 7 पुस्तकं आहेत. आणि म्हणजे बघा बाकीचे सगळे घेऊन किती होतील पुस्तकं. दिस इज द नेक्स्ट डे आणि आज आहे माझी सायन्सची एक्झाम आणि माझे नुसतं सायन्सचेच 8 पुस्तकं आहेत. म्हणजे तेवढं मला सायन्सला जरा माझ्या जास्त वह्या भरतात तशा, कारण सायन्सला जरा नोट्स जास्त असतात. परत मी एक्स्ट्रा डायग्रामसुद्धा काढायची प्रॅक्टिस करतो सायन्सला स्पेशली. आणि हिस्ट्रीला जास्त लागत नाही. हिस्ट्री इंग्लिश हिंदी मराठी लागत नाही, इंग्लिशला पण लागत नाही, सायन्सलाच लागतं आहे. आणि आता मी लगेचच आवरून जाणार आहे. आत्ता 11:30 वाजले तर मी 11:45ला जाणार आहे लगेचच, कारण आज जरा लवकर जायचं आहे. काय कुणाला काय ते सगळं डिस्कस करायचं आहे, कारण पेपरच्या आधी आम्ही दरवेळेला करतो सगळे फ्रेंड्स आम्ही. सो आता यावेळेला आम्ही परत करणार आहे डिस्कस की तू हे केलेस ते केलेस. सो आता मी डायरेक्ट जातो. A few moments later. तर गाईज माझा आता झालेला आहे आवरून. सो आता मी युनिफॉर्म वगैरे घातला आहे आणि पिशवी घेतली मी. ह्यात 8 पुस्तकं आहेत आणि ही माझ्या बॅगेपेक्षा तरी जरा कमीच वजन आहे, म्हणजे 1/8 वजन आहे. 1/8 पार्ट ऑफ दॅट माय बॅग फार वजन आहे. म्हणजे मला रोज सगळेच नेतो मी पुस्तकं, कारण एक या टीचर आला नाहीत की या टीचर येतात, मग त्यांच्या पिरियडला त्यांची बुक नसते असं असतं. पण आता आमचं कंबाईनच टेक्स्टबुक आहे, पण तरी नोटबुक वेगळ्या आहेत. नोटबुक वर्कबुक आहेत यावेळेला, मागच्या वेळेला नव्हत्या. सो हे वाटलं आहे. सो तर आता मी चाललो आहे एक्झामला आणि आल्यानंतर मी सांगेन की माझा कसा गेला एक्झाम. आणि तिथं बहुतेक बांधकाम चालू आहे तिथं, म्हणून आवाज येतो आहे. तिथं बांधकाम चालू आहे त्या झाडाच्या मागं, एक अपार्टमेंट. आणि आता रुंजीची आज EVS 2 आहे, इथं पण चालू झालं आहे बहुतेक. हिस्ट्री आहे तिची EVS 2 आणि माझाच आहे सायन्स. सो मी ऑलरेडी सांगून झालं आहे रुंजी. तर आता मी चाललो एक्झामला, तर आपण डायरेक्ट आल्यावर भेटूया तर मी सांगतो कसा गेला. तर गाईज माझा पेपर झालेला आहे असा सायन्सचा, आणि तो म्हणजे असा जरा मधला असा मिडल गेला आहे, म्हणजे जास्त पण हे नाही. आणि ही तर काय करायले त्याने मला हे सँडविच केले. आज तिचा लास्ट डे होता म्हणून केलता आम्ही, म्हणजे लास्ट डेला आम्हाला अलाउड नव्हतं. आम्ही आता सेकंडरी सेक्शनला आहे आणि म्हणून आमची शाळा तर लगेच सोमवारपासून आहे. शनिवार आहे, माहीत नाही का सुट्ट्या नाही आहेत आम्हाला, 1 आठवडा उशीर आहे. आणि ही तर काय करायची कॉइन साफ करायला ती यूट्यूबवर नसतात ना व्हिडिओ, ते असतात की त्यात एक अर्ध कॉइन स्वच्छ करायचं अर्ध नाही, तसं काय तर बघून हे करायले. आणि हे जसं जुट्टा उडवून मी वाचला बघ ग्लास असं. परत एकदा नाही परत एकदा. तर चला हिने कसा सँडविच केले आपण खाऊन बघूया कसा लागतोय. तर हिने केलेल्या स्माइलीचे आधी आपण एकीकडचा भाग करू. चांगलं झालंय, मला आवडलं. हे अजून एक करायला चालली आहे, तर जा. तर गायजनी करून आणलंय आणि इतकं छान केली. अगं नको बसराव दे. एवढं घालते रुंजी, मी आधीच चांगलं केलती. तिला चाट मसाला इतका आवडतोय ना, ही अति घालते. हिला शिक्षा देऊयात आपण. शी घाण उष्ट करायची. जीभ बाहेर काढले, जीभ जराशी वाकडी केली. राहू दे. हे असं उभं केले ते चाट मसाला बसराव एकीकडच झालाय तो. इथं इकडे याच्यावर घाल,
ओके टोमॅटो वरीचं एकीकडच तिखट लागते बघ. आता इथला घे वरचा वाळला घाल याच्यावर. ह्याच्यावरचा घे हा इकडचा घे ह्याच्यावर घाल. बाय गाईस. बाय. केलेला मला आवडलेला मी ह्याला अजून एक करायला सांगितलेलं मी आता करून आणलाय आणि हा सुद्धा ऑब्विसली चांगला झाला असणार आहे. रंजी छान करते तसं सी करतात. मी आता तोंड असं केले तिने असं केली होती ह्याला असं गोल असं केले सो तर गाईज आम्ही आज किंवा उद्या जाणार आहे मूवी बघायला सिकंदर. आम्ही छावा बघितला नव्हता सो तर आता मी मागं लागलो की मला सिकंदर बघायचाच आहे. सो आता मी जाणार आहे आणि शाळेला सुट्ट्या नाही आहे तर मला ह्याचं फार वाईट वाटतंय. असो पण मे महिन्यात तर आहेतच. माझ्या आयुष्यामध्ये परीक्षा लिहिल्या ठीक आहेत पण त्या एकानंतर एक असे सलग लिहिल्यात ते ठीक नाहीये. हा आता मे मध्ये पण माझ्या तबल्याचे प्रॅक्टिकल आणि आता रिटर्न हे सगळं झाल्याशिवाय मला आता सुट्ट्या प्राप्त होणार नाहीये. गाईज आता मी चाललोय फालुदा आणायला. मी ऍक्च्युली आमचं कालच ठरलेलं पण कालचं कॅन्सल झालं उशीर झालता म्हणून. सो आता मी चाललो आहे फालुदा आणायला. तर मी गाडी नेणार आहे. आता 10:15 वाजलेत. शी किती घण झाली गाडी म्हणजे तो काय सांडलंय पांढरं सिमेंट. जा बाहेर राहू दे बस शांत. बंद कर थोड्या वेळ. अडको अरे कुठं आमचा जमचा आहे. कुठं तर अडकलंय आता अडकलंय. येस मी लावला आहे. ही गाडी पडली की मी इतकं का ओरडायले पूर्ण अपार्टमेंटला कळलंय काहीतरी मी आणलंय मूर्ख. The next day. तर दिस इज द नेक्स्ट डे आणि आज आहे रामनवमी बाय द वे आणि आज आम्ही जाणार आहे. एक्झाम फायनली संपलेत सो आय एम व्हेरी मच हॅपी. तर आता एक्झाम संपले आहेत आणि आज कुठं रामजन्म आहे तिथं आम्ही चाललो आहे. म्हणजे आई आता तिथं गेली आहे तयारीला. म्हणजे तिचं काय तर असतं इकडं तिकडं कुठं तर दरवेळेला असतं काम. सो मग ती आल्यानंतर आम्ही तिच्यासोबत जाणार आहे. सो तर आता मी उठलो आहे आणि आता पटकन मी आवरतो कारण आज मला उठायला उशीर झाला आहे. कारण काल रात्री मी उशिरा झोपलेलो कारण दुपारी मी झोपलेलो म्हणून मला काल रात्री झोप आली नव्हती. सो आणि रुंजी पण आता उठलेली आहे सी. आणि मग माझं सगळं आवरून मी गेलो होतो बासुंदी आणायलाच नैवेद्य दाखवायला काहीतरी गोडाचं म्हणून. अँड इथं मी आलो होतो श्रीराम हॉलमध्ये. इथं रामाचं मंदिर आहे बाय द वे आणि इथं दरवेळेला रामजन्म होतो आणि इथं माझी मुंज सुद्धा झाली होती याच हॉलमध्ये. तर ही आहे इथली आजची सजावट. सो बघून घ्या आणि दर्शन सुद्धा घ्या. आणि यावेळेला बाय द वे दोन्हीकडे होता म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर म्हणून पण आहे तिथं पण होता इथं पण होता. पण तिथं जरासं उशीर लागणार होता म्हणून आम्ही म्हणलं इथं चालूया पण इथं सगळं प्रसाद वगैरे घेऊन जाऊया. आईला एकटीला तिथं जाऊ. मग इथं भजन कीर्तन सगळं झालं. मग इथं आम्ही आधी सगळी फुलं टाकली मग परत एकदा आरती करून मग परत एकदा फुलं टाकली पुष्पांजलीच्या वेळेला. इतकं उकडायला तर नाही या गर्दीमध्ये म्हणजे अशी फरशी ही गार वाटते पण आम्हाला तिथं बाजूला कोपऱ्यात जागा मिळालेली म्हणून तिथं उकडायला तर तिला मी तर सहज हाक मारली इतकी रागराग करायला कोणास ठाऊक काय झालं सर. आणि मग इथं सगळ्यात आधी आम्ही आरती केली मग नंतर रामजन्माचं गाणं म्हणलं आणि मग त्यानंतर आम्ही गेलो होतो प्रसादासाठी. आणि इथं प्रसादाला होतं आमटी भात वांग्याची भाजी आणि गव्हाची खीर. आज आम्ही जाणार आहे सिकंदर बघायला सलमान खानचा पिक्चर. सो आम्हाला छावा बघायला मिळालं नाही म्हणून मी सिकंदर बघायला नेणारच आहे जसं की मी आधीच म्हटलंय. सो तर आज आम्ही जाणार आहे सिकंदर बघायला. तर आता डायरेक्ट आपण कधी तर नंतरच भेटूया. बाय.
फायनली शाळेला सुट्ट्या लागलेल्या, म्हणजे शाळा चालू आहे तसा 8वीचा प्री कोर्स चालू आहे, पण तरी असा कुठल्या स्पेसिफिक एक्झामसाठी अभ्यास नाहीये, म्हणून मी पूर्णपणे फ्री होतो. म्हणून मी तर रील्स वगैरे शूट करतो, जे की तुम्ही ऑलरेडीच बघितले असतील. हे सगळं करोस तर कधी 8 वाजले मला कळलं पण नाही, म्हणजे मी इतके शूट पण केले नाहीत रील्स, तरी कसं काही माहित नाही. पण बाय द वे जेवायला होतं पिठाचं थालपीठ, आणि मला थालपीठ खूप आवडतं. सगळं आवरून आम्ही निघालो होतो घरातनं 9ला. बाबांना मी टायमिंग वगैरे बघा म्हणलेलं की कधी आहे पिक्चर, पण त्यांनी ऐकलं नाही. आम्ही आलो इथं सिकंदर बघायला औरमला, पण आम्हाला बघायला येणार नाहीये कारण इथं आमची एकदम अशी फालतू अशी पोपट झालाय, कारण हे थिएटरच बंद आहे. आणि बाबांना मी विचारा म्हणलेलं सकाळी, त्यांनी काही चौकशीच केलेले नाहीये. त्यामुळे आता मग आम्ही बहुतेक सांगलीला जाणार आहे औरमला, आणि जिथं ते औरमचं थिएटर आहे ना तिथं जवळच चिकू राहतो स्वराज, सो मग त्यांच्या घरी जायचं. तिथला शो 10:30 आहे आणि आता 9 वाजलेत. मग आम्ही 1.5 तास काय करणार आहे मला माहित नाहीये, सो आता बघूया काय ठरतंय मग मी सांगतो. आणि ऐन वेळेला आमचा औरमला पण जायचा प्लॅन कॅन्सल झाला, कारण काय झालं की तिथे सीट्स पण सगळे फुल होते, म्हणजे पुढचे सगळे रिकामे होते. आम्हाला मागचे सीट्स हवे असतात, लास्ट 3rd 2nd रोचे पण मिळाले नाहीत आम्हाला. हे मी ऑनलाईन बघितलेलं आणि तिथं नंबर पण आला होता गुगलवरती. मी त्यांना कॉल पण करून बघितला आणि त्यांनी म्हणले की हो फुल आहेत सीट. फुल म्हणजे पुढचे रिकामे होते आणि ते पण 2-3च रिकामे होते, आणि रुंजी कुठं बसणार असं काय तर प्रॉब्लेम झाला, म्हणून आम्ही जायचंच कॅन्सल केलं. सगळाच प्लॅन ऐन वेळेला कॅन्सल झाल्यामुळे काय करायचं, आम्ही एवढे लांब आलो म्हणून आम्ही खाल्ला फालुदा.